लोक वेडी वेडी म्हणून मला चिडवतात, माझ्या परिस्थितीवर हसतात, पण माझी कहाणी तरी ऐका ना. आता माझं कोणी उरलंच नाही. एकेकाळी सुखी घरातील सून होते, डोळ्यात स्वप्न होती, सुखी संसार होता. पण माझं बाळ गेलं, प्रेमात नात्यात हरले आणि मानसिक दृष्ट्या निवृत्त झाले. कधी काळी माझ्या सल्ल्यानं घर चालायचं, आज माझ्या शब्दाला किंमतच राहिलेली नाही. मी अजूनही फार म्हातारी नाही, चालते, फिरते, खाते, हसते सुद्धा, पण आतून मी मानसिक दृष्ट्या खूप थकले आहे. आम्ही आपलं भूतकाळात जगत असतो, कधी मुलांसाठी घेतलेले निर्णय आठवत असतो. तुम्ही म्हणता वेड्यासारखं का वागता, पण मी बोलले तर तुम्हाला त्रास होतो. मी शांत बसले तर सर्व विसरलं जात. मग मी काय करू? रोज मंदिराजवळ बसलेली असते, देवाशी बोलते. लोक म्हणतात तिला कशाचंच भान नाही, पण खरं सांगू का, मला भान आहे प्रेमाचं, दुःखाचं आणि त्याच्या गुपित जखमांचं. माझ्या डोळ्यात वेड नाही, आठवणी आहे. माझ्या हास्यामागे वेडेपणा नाही, पण एक फार मोठा आक्रोश आहे. माझं नाव कोणाला माहिती नाही, पण वेडी बाई नावानं सगळे मला ओळखतात आणि आपल्यापासून दूर दूर हकलवून लावतात. कधी कधी चिडचिड करते, कधी लहान मुलांसारखा हट्ट धरते. लोक म्हणतात काय वेड्यासारखं वागताय, पण कुणाला कधी माझं मन जाणून घ्यावं असं नाही वाटत. आजी आहेत ना, असं घाबरायचं नाही बेटा. आजीना घाबरते, आजीना भूक लागली ना, आपल्या इथे तुम्ही बिस्किट आहे, आण बरं. हो हो आणते आणते, हा ना तुम्हाला आणते आणते, दे बरं त्यांना. तुला घे घे. मित्रांनो, असे लोक आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांच्या वेडसर वागण्यात एक खूण आहे. त्यांची दखल घ्या. एक फोन, एक हास्य, एक गप्पा, कधी कधी हेच औषध असतं मानसिक निवृत्तीवर. आयुष्यभर जे जगले त्यांना शेवटच्या वळणावर वेडं नव्हे, आपलं वाटावं अशी वागणूक देणं हेच खरी माणुसकी.